नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शेवंता म्हणत असते की ही दुपट्यातली कोमल एवढीशी होती तेव्हा माझ्या हातात आली होती. त्यानंतर आज नवरी झालेली मी तिला बघते. खरंच मला खूप आनंद होतोय. माझी लेक कधी मोठी झाली मला कळलाच नाही, असं ती बोलायला लागते. आणि त्यानंतर तिचं हे बोलणं ऐकून इंद्राच्या पण डोळ्यामध्ये पाणी येत असतं. आणि त्याच वेळेला आता इथे हे सगळं होत असताना कोमल ही शेवंता मावशीच्या पाया पडते. आणि त्यानंतर शेवंता तिला म्हणते की बाय सुखी हो, अगदी सुखाने संसार कर, असं म्हणून ती तिला आशीर्वाद देते. आणि त्यानंतर इंद्रा रडत असताना ती बघते. त्याच वेळेला इंद्राला आता शेवंता म्हणते की ए इंद्रा, चल आता रडणं बिडणं एकदम बंद कर. आता एकदमच शेवटी रडायचं, आता अजिबात रडायचं नाही मध्ये. आता कशी आपल्या लेकीची हलद आहे, तर सगळा नाचगाणं झाला पाहिजे, मजा आली पाहिजे. सगळं जेवण बिवण आपलं तयार ठेवलंस की नाही, माहुरा बिवरा सगळं काही व्यवस्थित तयार आहे ना, असं ती विचारते. त्यावेळेला आता इंद्रा म्हणते की हो हो, सगळं तयार आहे. मग आता शेवंता म्हणते की ए लकी, चल आता गाणी लाव, चल नाच गाणं झाला पाहिजे, आता मजा केली पाहिजे, आपल्या कोमलची हळद लागली पाहिजे, असं म्हणून आता शेवंता तिथेच नाचायला ठुमके द्यायला सुरुवात करते. त्याच वेळेला तिचा हा एकदम अंदाज पाहून सगळी मुलं हसायला लागतात. आणि तिने आता या सगळ्या प्रोग्राममध्ये अगदी मजा आणलेली असते. इंद्राला ती म्हणते की चल आता हे डोळे बिळे अगदी पुस, आता चल आपण सुरुवात करूया, असं म्हणून ती आता इंद्राचे स्वतःच्याच हाताने डोळे पुसते आणि मग सुरुवात करायला लागते. तर आता पुढे ती म्हणते की ए लकी, ऐकलंस की नाही तू, चल चल लवकर गाणी लाव. आणि अगं स्वाती, अगं या कोमलला इथे असं का उभं ठेवलंय, एकमेकांपासून लांब लांब का उभं ठेवलंय, चला त्यांना आता तिकडे बसवूया. आणि तुला एका लग्नाचा अनुभव आहे ना, मग चल चल लवकर चल, असं म्हणून ती आता त्यांना बसायला सांगते. आणि म्हणते की चल कोमल, तू या पाटावर येऊन बस. आणि अभिषेकला देखील ती तिकडे यायला सांगते. मग आता शेवंता आणि स्वाती दोघंजणही हळद लावण्याच्या ठिकाणी तिथे तिला बसवतात. आणि मग लकी येतो आणि लकी आणि शेवंता दोघेही मिळून अभिषेकला तिथे जाऊन बसवतात. आणि अशा रीतीने त्या दोघांनाही बसवल्यानंतर सगळेजण खूप आनंदात असतात. सावनी मात्र हा तमाशा अगदी बघत असते आणि तिला हे सगळं पाहून खूपच मजा येत असते. आता सागर गपचूप उभा असतो. तो मुक्ताने सांगितल्याप्रमाणे काहीच बोलत नाही, परंतु अजूनही मुक्ता आलेली नाही याचं त्याला टेन्शन येत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अभिषेक आणि कोमलला बाजूबाजूला बसलेलं पाहून आता सागरला खूपच राग येत असतो. परंतु तो त्याचा राग कंट्रोल करतो. आणि अभिषेक आणि दोघेजणही आता बाजूला बसलेले असतात. त्याच वेळेला तिथे आता आदित्य आणि सई हे त्यांच्या लांब उभे असतात. मग आता त्यांना लकी म्हणतो की चला चला यांच्या बाजूला येऊन उभे राहा. आणि मग आता स्वाती म्हणते की अरे यांना तर मुंडावळ्या बांधल्याच नाहीत. मग कोमल बाजूला मुंडावळ्या बांधून असते आणि मग अभिषेकच्या डोक्याला आता स्वाती मुंडावळ्या बांधते. आणि मग आता लकी म्हणतो की अरे आदित्य, तू तिकडे कसा लांब उभा आहेस, इथे कोमल आत्तूच्या मागे येऊन उभा राहा. तेव्हा मग तो म्हणतो की का, काय झालं, कोमल आत्तूच्या मागे येऊन कशासाठी उभं राहायचंय. तेव्हा आता स्वाती एके ठिकाणी मुंडावळ्या बांधत असते आणि मुलांना लकी सांगतो की हो, तुम्ही आता कोमल आत्तूच्या बाजूला उभे राहिल्यावर काय होईल, तुमची खूप मजा होणार आहे. तेव्हा मुलं आनंदाने बघायला लागतात. तेव्हा मग शेवंता म्हणते की अरे हो, तुम्हाला जेव्हा हळद लावतील ना तेव्हा तुम्हालाही पैसे दिले जातील आणि तुमच्या आत्तूला हळद लावल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील, मग झाली की नाही तुमची मज्जा. असं म्हटल्यावर मुलंही खुश होतात आणि नंतर तिच्या बाजूला यायला लागतात. त्याच वेळेला आता शेवंता म्हणते की चला आत्ता आमचा नवरा बायकोचा तो त्यांचा जोडा शोभला, त्यांना फायनली मुंडावळ्या लागल्या, असं म्हणून आता शेवंता हसत असते. आणि नंतर आता शेवंता म्हणते की चला आता वाट कसली बघताय, चला आपण हळद लावू. तेव्हा आता इंद्रा म्हणते की थांब, थोडा वेळ थांब शेवंता, अगं माझी सून खाली गेली आहे. तेव्हा ती म्हणते की काय, आता या वेळेला खाली गेली. तेव्हा मग इंद्रा सांगते की अगं हो, ती पेरे आणायला गेली आहे. मग शेवंता वैतागत म्हणते की पेरे, या वेळेला पेरे, हे काय वेळ आहे का पेरे आणण्याची, अगोदर आणता नव्हते आले का. तेव्हा ती म्हणते की अगं काय करणार, ती विसरली होती ना या सगळ्या गडबडीत, म्हणून आत्ता आणायला गेली. तेव्हा मग शेवंता वैतागते की भलतीच लाडावून ठेवलीस तू तुझ्या सुनेला बरं का. तेव्हा इंद्रा म्हणते की गप ग, येईल ती. आणि मग ती मुक्ताची बाजू घेत असते. त्याच वेळेला आता पेरे आणण्याची ही काय वेळ आहे का, असं शेवंता ओरडत असते. आणि सावनी मात्र या सगळ्यामध्ये विचार करत असते की नेमकी ही मुक्ता गेली तरी कुठे आहे, एवढा वेळ झाला, ती नक्की पेढे आणायलाच गेले की पेढा खाऊन येडा बनवण्याची तिची जुनी सवय आहे, मग तेच काही असं करायला गेली आहे का, नक्की काही पुरावे वगैरे शोधायला तर नसेल ना गेली, असा विचार आता सावनी करत असते. आणि त्यानंतर कोमल आणि अभिषेक दोघंही एकमेकांकडे बघत बसलेले असतात.
त्याच वेळेला आता लकी म्हणतो की शेवंता मावशी तू काळजी करू नको, वैदी लवकरच येईल, आपण तेव्हा पटकन सुरुवात करूया. तेवढ्यातच आता मुक्ता आलेली असते आणि मुक्ता म्हणते की अगं ये ना ये, अगं लाजतेस कसली, आपलंच घर आहे ये, असं म्हणून आता ती यायला सांगते. आता मुक्ताने कोणाला आणलंय हे पाहून सावनीला तर धक्काच बसलेला असतो. आता ती म्हणते की अगं ये ना आतमध्ये ये, अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे. आणि मग आता ती तिला आतमध्ये घेऊन येते आणि सगळेजण बघतात तर समोर अनुजा असते. आता अनुजाला समोर पाहिल्यावर ती म्हणते की बापरे, या अनुजाला इथे कशाला आणलेलं आहे. आता कोमल ही बघतच बसते. कोमलला काहीच प्रॉब्लेम माहीत नसतो, म्हणजे तिला काहीच माहितीच नसतं. त्याच वेळेला आता अनुजाला समोर पाहिल्यानंतर अभिषेकला मात्र इथे धक्का बसलेला असतो. आता मुक्ता म्हणते की अगं घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, हे आपलंच घर आहे, अजिबात लाजू नकोस. आणि तुझ्याच घरातल्या व्यक्तीची एका हळद आहे, त्याच्यामुळे ये ना. बघा अभिषेकराव, मी कोणाला घेऊन आली आहे तुमच्या हळदीसाठी, असं म्हणून मुक्ता आता तिला सगळ्यांसमोर आणते. आणि सगळ्यांसमोर आणल्यानंतर तिच्याकडे सगळेजण बघतच राहतात. आता इथे अभिषेकही घाबरलेला असतो, कारण अचानक मुक्ताने इतका मोठा बॉम्ब फोडलेला असतो. नंतर आता अभिषेक हा जेव्हा तिला पाहतो तेव्हा तो गप्पच बसतो. त्याच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही. आता इथे सावनी खूप चिडलेली असते. सावनी म्हणते की अच्छा, म्हणजे यामुळे ही मुक्ता इतका वेळ खाली थांबली होती. आणि इथे अनुजा आलेली असते आणि अनुजाला पाहिल्यानंतर सगळ्यांना आता धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेला इथे आता शेवंता ही त्या मुलीकडे बघतच बसते. आणि शेवंता आता विचारते की काय गं इंद्रे, अगं कोण आहे मुलगी, हिला कणाला आणली इथं या हळदीच्या वेळेला, कोण आहे ही, असं शेवंता आता अगदी प्रश्नानेच आणि रागानेच विचारते. त्याच वेळेला आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना गप्प बसलेले असतात. काय बोलावं काहीच कळत नाही. आणि तुझ्या सुनेने इथे या मुलीला कशाला आणलं, असं ती विचारते. त्याच वेळेला आता काय बोलावं हे कोणाला काही कळत नाही. अभिषेक पूर्णपणे घाबरलेला असतो. आणि त्याच वेळेला मुक्ता हे सगळं सावरून घेत असते. मुक्ता तिच्या हातातली पिशवी खाली ठेवते आणि म्हणते की ये ग ये, अनुजा आतमध्ये ये, अगं लाजतेच कशाला, आपलंच घर आहे, ये, असं म्हणून ती तिला आतमध्ये आणते. आणि म्हणते की अहो शेवंता काकू ही कोण आहे माहिती आहे का, आपले अभिषेकराव आहेत ना, त्यांची अगदी जवळची मैत्रीण आहे अनुजा. आणि अगदी घरातलीच मैत्रीण, म्हणजेच घरातलीच व्यक्ती असं आपण समजायला पाहिजे. तेव्हा मग आता इथे सागरला या सगळ्याचा खूप राग येत असतो. आणि मुद्दाम सागर स्वतःला कंट्रोल करतो आणि मुक्ताही त्याला कंट्रोल करायला सांगत असते. तर इथे आता मुक्ताने तिला म्हणजे मैत्रीण म्हणून स्वीकारलंय हे पाहून अभिषेकला खूपच आनंद झालेला असतो. आणि कोमलही त्यांच्याकडे अगदी आनंदाने बघत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावनी घाबरते. आता नेमकं पुढे काय होणार आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की काय झालं मम्मी, मी खाली पेढे आणायला गेले होते ना, तिथे ही मला आपल्या सोसायटीच्या गेटजवळ दिसली. आणि मला वाटलं की बहुतेक तिला आतमध्ये येथे यायचंच असेल, परंतु तिला माहीत पडत नसेल की कुठलं घर, म्हणून मग ती बिचारी तिथे तशीच उभी होती. बरं झालं ना, मी पेढे आणण्यासाठी खाली गेले आणि मला तेवढ्यातच ती दिसली, म्हणूनच तर मी तिला इथे घरी घेऊन आले आणि आपल्या घरामध्ये तिला आणलं. खरं तर आज हळदीचा प्रोग्राम आहे, त्याच्यासाठी हळद लावण्यासाठी ती आली, ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे ना. त्यावर आता लकी म्हणतो की हो हो मुक्ता वहिनी, तू ना एक नंबर कमाल काम केलेलं आहेस बघ. अगं तू याच्या मैत्रिणीला इथे घेऊन आलीस, जिजूंच्या मैत्रिणीला इथे आणलंस, म्हणजे खूप मजा. कसं आहे ना, अशा वेळेमध्ये मजा मस्ती तर झालीच पाहिजे ना. आणि त्यांची मैत्रीण म्हणजे कशी त्यांची बहीण असल्यासारखीच आहे ना, मग त्यांच्या घरातलं कोणीतरी हळदीला आल्यासारखं होईल. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो, अगदी बरोबर बोललास बघ तू लकी. आणि कसं आहे ना, अभिषेक रावांच्या बाजूने घरातलं कोणीच नाहीये, म्हणूनच मग अनुजा आली तर खरंच खूप बरं वाटेल ना सगळ्यांना. आणि एखादी व्यक्ती तरी त्यांच्यासोबत असली तरीही अनुजा अभिषेकरावांना खरंच खूप बरं वाटेल, म्हणूनच मी तुला इथे घेऊन आली आहे, असं मुक्ता तिला बोलत असते. आणि त्यानंतर मुक्ता पुन्हा एक नाटक सुरू करते. मुक्ता म्हणते की अभिषेकराव, अनुजा, तुमच्या दोघांपुढे मी हात जोडते आणि तुमच्या दोघांचीही माफी मागते, कारण त्या दिवशी मागच्या वेळेला जो काही प्रकार घडला होता, त्यानंतर मग आता हे जे काही घडलंय ते खूप चुकीचं घडलं होतं. परंतु त्यावेळेला मी जे काही वागले ते मी अगदी चुकीचं वागले, ते मी आता मान्य करते आणि आता मी तुमच्या दोघांची माफी मागते. तुमच्या दोघांबद्दल कोणत्याही प्रकारचे गैरसमज आता माझ्या मनामध्ये नाही. आणि तुमच्या दोघांचं जे काही नातं आहे ते मी स्वीकारलंय. आणि मला आता पटलंय की तुमच्या दोघांचं मैत्रीखेरीज दुसरं कोणतंही नातं नाही आहे. म्हणूनच मी आता तुम्हाला माफी मागते आणि जे काही घडलंय ते आपण मागे टाकून देऊया आणि पुन्हा नव्याने सुरुवात करूया, असं मुक्ता त्याला सुचवते. त्याच वेळेला आता असं म्हटल्यानंतर मुक्ताला
सागरकडे बघून अगदी विचित्र वाटत असतं, कारण मुक्ता ही सगळी खोटी खोटी माफी मागत असते आणि सागरलाही याचं थोडंसं वाईट वाटत असतं. आता त्याच वेळेला अनुजाला ती म्हणते की ठीक आहे, चल झालं ते आपण जाऊन देऊया. आता तू एक काम कर, तू त्यांना पहिली हळद लावायची आहेस. काही झालं तरीही तुझा हा मान आहे, असं ती आता म्हणत असते. आणि जेव्हा मुक्ता असं म्हणते तेव्हा सावनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो. आता कोमलही म्हणते की हो हो, मुक्ता वहिनी अगदी छान काम केलं आहेस तू. आणि तिचे त्यांच्या मैत्रिणीला इथे आणलं त्याचं तिलाही काही वाईट वाटलेलं नसतं, कारण खरा चेहरा त्यांना कोणालाच माहितीच नसतो. आता अनुजाचा चेहरा मात्र पडलेला असतो, कारण त्याला अभिषेकला तसं नवऱ्याच्या वेशामध्ये बघून तिला खूपच त्रास होत असतो, परंतु तिला तोंड दाबून बुक्क्यांचं मार सहन केल्यासारखं वाटत असतं. कारण तिला बोलता काहीच येत नसतं आणि गपचूप या नाटकामध्ये अभिषेकची आणि सावनीची तिला साथ द्यावी लागत असते. आणि मग सावनी विचार करते की नेमकं मुक्ताचं हे काय चाललंय. मुक्ता इतकी गोड कशी काय वागते, म्हणजे अगदी हात हात काय जोडते, अगदी माफी काय मागते. याचा अर्थ मला तरी असं वाटतंय की बहुतेक मुक्ता हे सगळं नाटक तर नाही ना करते, म्हणजे सगळ्यात मोठ्या नाटकापर्यंत पोचण्यासाठी ही याचा आधार तर नाही ना घेते, म्हणजे खोटं नाटक करून बाकी तिच्या डोक्यात दुसरे विचार तर नाही ना चालू आहेत. असं आता इथे तिच्या डोक्यामध्ये सावनीच्या सुरू होतं. सावनी म्हणते की नक्की हिच्या मनात काय चाललंय हे काहीच कळत नाही. तेवढ्यातच आता मुक्ता म्हणते की अगं अनुजा, इथे लांब काय बसली आहेस तू? चल चल, इथे अभिषेकच्या बाजूला तुला बसायचंय. अरे लकी, तू पण काय बघतो, पाठ ठेव ना. तेव्हा लकी हो हो म्हणून तिथे पाठ ठेवतो. आणि मग मुक्ता म्हणते की चल, आता तू इथे यांच्या बाजूला बसून राहायचंय आणि आता तू यांची करवली आहेस, लक्षात घे. असं म्हणून आता ती बाजूला बसवते. तेव्हा शेवंता म्हणते की अगं मुक्ता, तू हे काय केलं? अगं या पोरीला कणाला ह्यांच्या बाजूला बसवली तू. अगं त्यांना आता हळद लागते ना. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हे बघा काय आहे ना मम्मी, मी तुम्हाला सांगते आणि शेवंता मावशी, खरं तर अभिषेकरावांच्या बाजूने कोणीच नाही आहे ना इथे हळदीला, म्हणूनच मी हिला इथे मुद्दाम घेऊन आले. आणि आता यांच्या बाजूला बसवण्याचं कारण म्हणजे त्यांना हळद लावणार आहे, तर हळद लागताना त्यांच्या जवळचं कोणीतरी नको का? आणि कसं आहे ना, त्यांच्या बहिणीसारखीच झाली ना ती, म्हणूनच एक मैत्रीण एक बहीण देखील होऊ शकते, म्हणूनच मग मी तिला बाजूला बसवलं. आणि काय झालं की आता अभिषेकरावांना पहिली हळद हीच लावेल. मग जेव्हा ही अभिषेकरावांना पहिली हळद लावेल त्यानंतर आपली जी उष्टी हळद असेल, ही उष्टी हळद मम्मी आणि शेवंता मावशी हे कोमलला लावतील, असं मुक्ता सांगत असते. आणि हे ऐकल्यानंतर आता इथे तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. मग आता लकी म्हणतो की अगदी बरोबर बोललीस तू वहिनी. काय ना, आता इतकी मजा तर झाली पाहिजे. ही तर आपल्या जिजूंची बहीणच आहे ना. मग बहीण म्हणजे खरंच खूप मजा येणार आहे. तेव्हा आता अभिषेक म्हणतो की म्हणजे लकी, तुला काय म्हणायचे आहे? तेव्हा तो म्हणतो की अहो जिजू, मला असं म्हणायचं आहे की ही तुमची बहीण आहे बरोबर. नवऱ्याची बहीण म्हणजे ही अनुजा, आणि मग मी आहे नवरी मुलगीचा भाऊ. म्हणजे कशी थोडी मजा मस्ती तर चालतेच ना. आणि लग्न आहे म्हटल्यावर काही काळजी करू नका. आणि हो, आम्ही काय तुमच्या बहिणीला काय पळवून घेऊन जाणार नाही आहोत, काळजी करू नका. फक्त मजा मस्ती म्हणून म्हणतोय मी, बाकी काय नाही. खरंच खूप मजा येणार आहे, असं तो म्हणायला लागतो आणि मध्ये मध्ये तिला कॉम्प्लेक्स देत असतो. त्याच वेळेला इथे आता मुक्ता म्हणते की हो हो, अजिबात काळजीचं कारण नाही, सगळं काही व्यवस्थित होईल. त्याच वेळेला आता मुक्ता मनातच विचार करत असते की आता मी हिला अभिषेकला हळद लावायला सांगितलेली आहे, बघूया ही आता काय करते. आणि कोणती बायको आपल्या नवऱ्याला हळद लावायला तयार होते आणि कशी लावते हेच मला बघायचे आहे. त्याच वेळेला इथे आता सागर येतो आणि म्हणतो की मुक्ता, हे सगळं काय करताय तुम्ही? मला हे तुम्ही केलेलं अजिबात आवडलेलं नाही. आणि तोही नाटक करत असतो. मुक्ता म्हणते की सागर, अहो असं काय करताय तुम्ही? तेव्हा सागर म्हणतो की मागच्या वेळेला पण तुम्ही या मुलीला इथे आणलं होतं आणि मग त्यानंतर हा खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला. सगळ्यांना तुम्ही गैरसमज निर्माण केलात. मग आता आता तुम्ही काय करणार आहात मला जरा सांगा. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की नाही सागर, यावेळेला माझ्या मनामध्ये खरंच सांगते तसं काही नाही आहे. कारण मी त्यांची माफी मागितली ना सगळ्यांसमोर, आणि माझं काहीच चुकलं नाही आहे, मी तिला इथे घेऊन आले. मम्मी, तुम्हीच मला सांगा, मी इथे हिला अनुजाला घेऊन आले, हे काही माझं चुकलं आहे का? असं मुक्ता विचारत असते. त्याच वेळेला आता मुक्ता पुढे म्हणते की सागर, हो, आणि मी तिला इथे मुद्दामून घेऊन नाही आली आहे. तुम्हाला माहिती आहे, ही इथे बिचारी खाली सोसायटीमध्ये आली होती. आपल्या सोसायटीच्या गेटच्या बाहेरच्या गेटकडे ती उभी होती. आणि मला तरी असं वाटतंय की ती इथे
अभिषेकच्या हळदीसाठीच आली होती. मग अशी ती आपल्या दरवाजापर्यंत येऊन आली आणि मग तिला येऊ न देणं हे काही बरोबर नाही आहे ना. कदाचित ती बिचारी फ्लॅट नंबर विसरली असेल म्हणून ती तिथे तशीच उभी असेल. मग आपण तिला इथे घेऊन यायला आलो ते काही चुकलं का? बरं, मलाच सांगा तुम्ही मम्मी, की माझं काही चुकलंय का? तिला मी इथे घेऊन आले, याच्यात माझं काही चुकलं असं वाटतंय का? तेव्हा इंद्रा म्हणते, की "नाही गं नाही मुक्ता, तू अजिबात चुकली नाही. बरं झालं तू तिला इथे घेऊन आली. बरं झालं ना, तेवढंच कोणीतरी नवऱ्या मुलाच्या बाजूने कोणीतरी आहे, म्हणूनच आता काळजीचं काहीच कारण नाही. हे बघ सागऱ्या, तू उगीच आता मुक्ताला काही बोलू नको. आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि हो, आता मुक्ता तू जे काही केलं ते एकदम बेस्ट केलं. तिला इथे घेऊन आली, आता ती करवली म्हणून इथे बसली, बरंच झालं." असं म्हणून आता इंद्रा तिचं कौतुक करत असते. त्याच वेळेला सावनी मात्र इथे स्वतःची नकं खात असते. कारण इथे अनुजा आल्यामुळे तिला जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो. आता यापुढे हळद सुरू करायची म्हणून सगळेजण गडबड सुरू करू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लकी म्हणतो की "हो हो, मुक्तावेणीला आता कोणी काही बोलू नका. माझं अगदी चांगलं काम केलेलं आहे तिने." असं म्हणून आता सारखा सारखा लकी तिच्याबरोबर फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि नंतर मग आता तो म्हणतो की "करवली, अगं आम्ही नवऱ्या मुलाला आणि नवरी मुलीला हळद लावणार, त्याच्यानंतर तुला पण आम्ही हळद लावणार बरं का." असं म्हटल्यावर आता इथे ती घाबरते आणि म्हणते की "काय?" तेव्हा तो म्हणतो की "हो हो, आता कसं आहे, तुम्ही दोघंही भाऊ बहीण आहेत आणि तू माझी मैत्रीण होणार, मग काय हळदीमध्ये तेवढी मजा तर चालतेच यार." असं म्हणून तो मुद्दामच आता तिला छेडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या सगळ्यामुळे आता इथे अनुजाला मात्र खूप भीती वाटत असते. आता अनुजा पटकन बोलते की "तुम्ही बहीण बहीणसारखं बोलू नका हो, मी यांची काही बहीण नाही आहे." असं म्हटल्यावर आत्ता सगळेजणांना धक्काच बसतो. सगळेजण बघतच राहतात. इथे अनुजाच्या तोंडून हे ऐकल्यानंतर मात्र सगळेजण बघत राहतात. आपल्या तोंडून चुकून हे सगळं निघून गेलं, त्यामुळे तिलाही आता खूप भीती वाटत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुक्ता म्हणते की "काय? काय म्हणतेस तू? म्हणजे बहीण नाही म्हणजे काय? काळजी करू नकोस अगं. कोणीही काही बोलेल, तू अजिबात घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. आपलीच माणसं आहेत सगळी. बिनधास्त बोल, काहीच घाबरण्याचं कारण नाही." असं म्हणून ती तिला उकसवत असते. सावनीची इथे जीवाची मात्र धडपड होत असते. कारण काही बोलली तर मात्र आपली वाट, आपल्या प्लॅनची पूर्ण वाट असं तिच्या मनात येत असतं. नंतर आता मुक्ता म्हणते की "अगं कसली घाबरतेस तू? अजिबात घाबरण्याचं कारण नाही. सगळी इथे आपलीच माणसं आहेत, आपलंच घर आहे आणि हे सगळं आपलंच आहे. बोल, काय बोलतेस तू? तुला काय बोलायचं होतं?" त्याच वेळेला आता ती म्हणते की "हो हो, मी अभिषेकची बहीण नाही आहे." असं म्हणून आता तिला सगळेजण बोलतात की "मग मग तू कोण आहेस?" तेव्हा ती म्हणते की "ॲक्च्युली मी अभिषेकची मैत्रीण आहे, मैत्रीण. त्यामुळे प्लीज तुम्ही बहीण असं काही बोलू नका." त्यावर आता अभिषेक पण म्हणायला लागतो की "हो हो, बरोबर आहे तिचं. तुम्ही प्लीज तिला असं बहीण वगैरे काही बोलू नका. कारण काय ना, ती माझी चांगली मैत्रीण आहे, खूप चांगली मैत्रीण आहे आणि मैत्रीण आणि बहीण यांच्यामध्ये खूपच असा फरक असतो. म्हणून तुम्ही प्लीज तिला बहिणीचं असं टॅग देऊ नका. कळलं ना?" असं तो तिला बोलायला, सगळ्यांना बोलायला लागतो. आणि त्याच वेळेला मात्र मुक्ताला कळलेलं असतं आणि सागरला देखील की हा इतका का घाबरतोय, म्हणजे बहीण बोलायला का लाजतोय. तेव्हा आता इथे इंद्रा म्हणत असते की "चला, बरं आम्ही आता समजून घेतलं की ही तुमची मैत्रीण म्हणजे बहिणीसारखी. मग अभिषेक रावांची बहीण बाजूला बसली, करवली म्हणून ही खूप चांगली झाली. आणि मग ही करवली झाली. आता या करवलीला पण हळद लागलीच पाहिजे." त्याच वेळेला मग आता इथे मुक्ता म्हणते की "अगं अनुजा, चल उठ उठ, लवकर उठ. आता हळदीला तर सुरुवात झाली पाहिजे. अगोदर अभिषेकला हळद लाव. मग अभिषेकची उष्टी हळद ही शेवंता मावशी आणि आई, मम्मी तुम्ही दोघीजणीही आपल्या कोमलला लावायची, बरोबर ना? चल चल, उष्टी हळद लागली पाहिजे लवकर अभिषेकची आमच्या कोमलला." असं म्हणून ती मुद्दामच तिला आता चिडवत असते. त्याच वेळेला इथे आता हे सगळं होत असताना अनुजा ही म्हणते की "हो हो, उठते मी." आणि ती उठली जाते. त्याच वेळेला इथे आता सावनी बघत राहते. सावनीला भीती वाटत असते की नेमकी आता ही काय करणार आहे, खरंच हळद लावते की नेमकं काय करते. आता सावनी म्हणते की "आत्ता मला कळला या मुक्ताचा प्लॅन, ही सगळं कशासाठी करते ते. आत्ता माझ्या लक्षात आलंय की ही मुक्ता ही या अनुजाला इथे कशासाठी घेऊन आली." त्याच वेळेला इथे आता अनुजा ही उठते आणि हळद लावायला सुरुवात करते. आणि जेव्हा ती हळद लावण्यासाठी घेते तेव्हा मात्र सावनी खुश होते, कारण आता तिचा प्लॅन काही फिसकटणार नसतो. अनुजा मात्र स्वतःच्या काळजावर दगड ठेवतच आता अभिषेकला हळद लावायला येते.
की ती पानं हातात घेते आणि एकदम सजून धजून ठेवलेली हळद, ही हळद त्या पानांना लावते आणि मग अभिषेकला ती हळद लावायला सुरुवात करते. आणि आता इथे ती हळद लावायला जेव्हा सुरुवात करते त्याच वेळेला सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. मुक्ताला असं वाटत असतं की ती त्याची बायको आहे, पण ती अभिषेकला हळद लावू शकणार नाही. तिचं मन स्वतःला खाईल, परंतु तसं काहीच होत नाही. इथे ती स्वतः हळद लावायला सुरुवातच करते आणि मुक्ताला हे सगळं पाहून आता जबरदस्त धक्का बसलेला असतो. काय बोलावं हे सागरला काहीच कळत नाही आणि सागर आता पुढे जात असतो तेवढ्यातच मुक्ता त्याचा हात धरते आणि दोघंही एकमेकांकडे बघत बसतात. आता सागरला मुक्ता म्हणते की सागर प्लीज शांत व्हा, प्लीज काही रिॲक्ट करू नका, असं म्हणून ती त्याला अगदी हळूहळू आवाजात पुटपुटतच म्हणत असते. परंतु सागरचा जीव मात्र आता खालीवर होत असतो. मुक्ता सागरला म्हणते की सागर प्लीज शांत व्हा, शांत व्हा, असं म्हणून ती त्याला गप्प बसत असते आणि काही सिच्युएशन क्रिएट करू नका असं देखील म्हणते. त्याच वेळेला इथे आता अभिषेक हा हे सगळं बघत असतो आणि रागाने अनुजा त्याच्या डोळ्यात बघत असते आणि इथे मुक्ता त्याला म्हणते की काही रिॲक्ट करू नका, म्हणून आता इथे सागर गपचूप बसतो आणि तो टाळ्या वाजवू लागतो. त्याच वेळेला इथे आता ती उष्टी हळद जी असते ती उष्टी हळद आता शेवंता ही येते आणि इंद्रा देखील कोमलच्या गालाला लावते आणि दोघीजणही त्याची उष्टी हळद आता लावायला लागतात. इंद्रा देखील आता अभिषेकला हळद लावते आणि हे सगळं सुरुवात होत असताना अनुजा मात्र खूपच आता चिडलेली असते. तिच्या मनावर एक वेगळ्याच प्रकारचं दडपण असतं. परंतु आता मुक्ता ही तिच्याकडे बघत राहते आणि ती म्हणते की कसं काय ही सगळं हे करू शकली, आपल्या नवऱ्याला हळद कशी काय लावू शकली, असा विचार आता इथे मुक्ताच्या डोक्यामध्ये येऊन चाललेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शेवंता आणि इंद्रा दोघीजणीही त्या दोघांनाही हळद लावतात आणि नंतर मुक्ता मात्र हे सगळं बघतच राहते आणि कोमल आता लाजत असते की तिला आता हळद लागायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच लग्नाच्या खऱ्या विधींना सुरुवात झाली असं कोमल विचार करते आणि लाजत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुक्ता देखील बाजूलाच उभी असते आणि आता मुक्ता म्हणते की चला अनुजा, अगं तू हळद तर याला लावलीस अभिषेक रावांना, परंतु आमच्या अनुजाला ती उष्टी हळद लावलीच नाहीस तू, म्हणजे नवऱ्या मुलाकडून कोणीतरी उष्टी हळद लावायला हवी ना, म्हणूनच मग आता उष्टी हळद तू अभिषेक रावांची आमच्या कोमलला लाव, असं ती बोलून पुन्हा एक छोटासा डाव टाकण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की होय गं होय, बरोबर बोलते आमची मुक्ता, ये ये अनुजा, अगं तू ही हळद आहे आमच्या कोमलला पण लाव ना, असं म्हणून आता कोमलला हळद लावायला सांगतात. तेव्हा आता इथे ती येते आणि कोमलला हळद लावण्यासाठी ती आता पुढे येते आणि मुक्ता आणि सागर मात्र आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. काय करायचं हे त्यांना काही कळत नाही. आता नेमकं ही सगळ्यांना हळद लावते, म्हणजेच अभिषेकला तर हळद लावली, त्याचबरोबर आता हळद ही आपल्या कोमलला पण लावत आहे. म्हणजे ही मध्ये काहीच बोलत नाही. हे आता सगळं सिद्ध झालेलं असतं आणि त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की ए चला सगळेजण हळद लावा आणि मुक्ता, सागर चला तुम्ही दोघं हळद लावून घ्या. त्याच वेळेला आता मुक्ता आणि सागर हे हळद लावण्यासाठी पुढे येतात. मुक्ताने सागरला समजावूनच ठेवलेलं असतं की सागर आपण काही रिॲक्ट करायचं नाही, फक्त हे जे काही घडतं आहे ते बघत बसायचं आहे आणि जोपर्यंत हातात ठोस पुरावा लागत नाही तोपर्यंत काहीही बोलायचं नाही. आता मुक्ता पुढे येते आणि ती सुरुवातीला अभिषेकला हळद लावायला सुरुवात करते आणि हळद लावत असताना इथे आता अभिषेक हा शांत असतो, कारण त्याला असं वाटतं की मुक्ताने शरणागती पत्कारली, परंतु तसं नसतं. मुक्ताची ही लढाईच्या अगोदर शांतता असते आणि मग मुक्ता आपल्या लाडक्या कोमलला हळद लावण्यासाठी येते आणि जेव्हा आपली मुक्ता वहिनी कोमलला हळद लावते तेव्हा कोमल खूप खुश होते, कारण जी वहिनी या लग्नाला नकार देत होती ती वहिनी आता स्वतःला प्रेमाने हळद लावते. मुक्ताचे डोळे थोडेसे पाणवतात, कारण कोमलला हळद लावत असते, परंतु ती सुखाची नसते तर दुःखाची असते, म्हणून तिला थोडा त्रास होत असतो. त्यानंतर आता सागर येतो आणि सागर देखील हळद लावतो. तो अभिषेकला हळद लावतो, नंतर आता तो आपल्या लाडक्या बहिणीला हळद लावतो आणि नंतर हे करत असताना कोमल म्हणते की दादूस थँक्यू सो मच, खरंच तू आज जे काही केलंस त्याच्यासाठी हा दिवस फक्त जो काही बघायला मिळाला आहे तो फक्त तुझ्यामुळे, तू या लग्नाला तयार झालास आणि त्यामुळे आज हा दिवस बघायला मिळत आहे. खरंच तू जे काही केलंस त्याबद्दल थँक्यू सो मच, तू अभिषेकला पूर्ण मनाने एक्सेप्ट केलंस, असं म्हटल्यावर आता सागर बाजूला होतो आणि त्याचे डोळे पाणवतात. मुक्ता त्या बिचाऱ्याला धीर देत असते, कारण आपली बहीण इतकी प्रेमाने बोलते परंतु तिचं लग्न खोटं, याचा आपल्या सागरला भरपूर असा त्रास होत असतो. परंतु आता स्वाती इथे येते आणि स्वाती म्हणते की चला आता आमचा नंबर. आता लकी आणि स्वाती दोघंजणही
अभिषेक आणि आपल्या कोमलला हळद लावायला येतात. तेव्हा आता शेवंत म्हणते की चला चला. अगं स्वाती, इतक्या हळूहळू कसली हलत फासते? अगं फास, हाताने जोरजोराने फास, तिच्या चेहऱ्यावर नवरीच्या रंगावर कसा तेज आला पाहिजे. तेव्हा इंद्रा म्हणते की नको गं, आजकालच्या मुलींचं काहीतरी हे वेगळंच असतं. असं म्हणून आता ती त्यांना शांत करते. नंतर आपले लाडके आदित्य आणि सई दोघंजणही येऊन त्यांना हळद लावतात आणि सागर मात्र गप्प उभा असतो. त्याला या सगळ्याचा खूप राग येत असतो आणि मुक्ता ही त्याला शांत करत असते. आणि कोमल आणि अभिषेक हे दोघंजणही खूप खुश असतात. दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि त्यानंतर सावनी येते. सावनी मात्र राहिलेली असते. सावनी तरी कुठे मागे पडणार असते. ती येते आणि मुद्दाम पुढे देखावे करण्यासाठी दोघांनाही हळद लावते. परंतु आता सावनीचा जो काही खरा चेहरा असतो तो त्यांना अगदी माहिती असतो. आता अभिषेकच्या ज्या काही हळदीला चिकटलेल्या मुंडावळ्या असतात त्या ती बाजूला करते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे सागर म्हणतो की मला इतका राग आलाय ना, की मला असं वाटतंय की मी माझ्या बहिणीला कुठेतरी विहिरीत ढकलून देते. मुक्ता प्लीज काहीतरी करा, मी तुमच्यासमोर हात जोडतो. प्लीज काहीतरी करा, हे लग्न थांबवा. मुक्ता म्हणते की सागर हो, प्लीज शांत व्हा, तुम्ही रडू नका, मी काहीतरी नक्की करते. आणि इथे कोमलची बॅग भरत असताना इंद्रा भाऊक झालेली असते. इंद्रा म्हणते की माझी लाडकी लेक खरंच आता हे घर सोडून चालली. आज हळद लागली, उद्या लग्न करून ती सासरी चालली, ती जीवत्या पाठवणी असं म्हणून त्या दोघीजणही रडत असतात. आणि मुक्ता हे सगळं बघून तिलाही खूप त्रास होत असतो. त्याच वेळेला इथे आता सावनी ही म्हणते की रडा रडा, रडून घ्या, मात्र तुमची मुलगी आता हळद लावून आणि लग्न होऊन हे जे काही चालले ना, ते लग्नानंतर तिचा सुखाचा नाही, तर लग्नानंतर तिचा खडतर प्रवास सुरू होणार आहे असं सावनी मनातच म्हणत खुश होत असते. तेवढ्यातच आता तिथे मुक्ता आलेली असते आणि मुक्ता ते सगळं बघते आणि मुक्ताला समजलेलं असतं की सावनीचा हा डाव यशस्वी होणार आहे असं काही तिच्या लक्षात येत असतं. परंतु मुक्ता मनातच म्हणते की मम्मी काळजी करू नका, काही झालं तरीही मी या कोमलचं लग्न होऊ देणार नाही. आपल्या कोमलच्या आयुष्याची वाट मी लागू देणार नाही. तिचे हे काही अश्रू आहेत ते थोड्या वेळेपुरते आहेत. आणि तेवढ्यातच सावनी घाबरते. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.